नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्हाला माहितीच असेल की आता मुंबईवरून आपण विजयदुर्गला कोकणात बोटीने जाऊ शकतो आणि ही बोटीची जी सेवा आहे ती 1 मार्चपासून सुरू होणार आहे. तर ती गणपतीला सुरू होणार होती, पण नंतर मग बहुतेक ते काम झालं नव्हतं कंप्लीट. पण आता 1 मार्चपासून शिमग्यासाठी खास बहुतेक ही सेवा सुरू होणार आहे. तर बघूया आपण ऑनलाईन कसं बुक करू शकतो ते. कारण बोटीतून आपण स्वतः पॅसेंजर पण प्रवास करू शकतो, प्लस आपण गाड्या असतील आपल्या 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, तर ते पण आपण घेऊन जाऊ शकतो बोटीतून. तर बघूया आपण कसं बुकिंग करू शकतो ते. तर चला तर बघूया मंडळी. तुम्हाला गुगलवरती जाऊन M2M फेरीज टाईप करायचं आहे. M2M फेरीज टाईप केल्यानंतर तुम्हाला ही M2M फेरीजची साईड ओपन होईल. त्याच्यानंतर M2M फेरीज जे आहे त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर हे असं पेज ओपन होईल, जिकडे तुम्ही बघू शकता मुंबई टू विजयदुर्ग ऑन 1 मार्च असं दाखवतं आहे. तर ह्या वेबसाईटला गेल्यानंतर पहिलं आपल्याला आपलं लॉग इन क्रिएट करावं लागतं. तर ते तुम्ही लॉग इन जे आहे ते तुम्ही इथे जाऊन क्रिएट करू शकता. लॉग इन क्रिएट केल्यानंतर लॉग इन क्रिएट करताना तुम्हाला तुमचं नाव, ईमेल आय डी, तुमचं बर्थ डेट, तुमचं सिटी, कोणत्या सिटीमध्ये राहता, कोणत्या राज्यात राहता ते सगळं टाकावं लागतं. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागतो. त्याच्यानंतर तुम्ही इथे खाली तुम्ही कोणत्या दिवशी जाणार आहात आणि कुठपर्यंत जाणार आहात ते तुम्हाला टाकायचं आहे. तर आपण वन वेज बुक करणार आहोत. येताना आपण बाय रोडच येणार आहोत. सो मुंबईवरून आपल्याला जायचं आहे विजयदुर्गला. तर आपल्याला इथे विजयदुर्ग टाकायचं. इथे तुम्ही बघू शकता, तुम्हाला इथे मुंबई, मांडवा, मुंबई, विजयदुर्ग असे 3 ऑप्शन दाखवत आहेत. तर विजयदुर्ग सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर आपण बुक करतो आहे तिकीट. 1 मार्चला जाणार नाही आहेत आपण जाणार आहोत 4 मार्चला. त्याच्यानंतर रिटर्न तिकीट आपण करत नाही, आपण सिंगलच करतो आहे. त्याच्यानंतर इथे पॅसेंजरमध्ये जायचं आहे. पॅसेंजरमध्ये तर जाऊन आपल्याला ॲडल्टमध्ये आता आम्ही 2 जण आहोत म्हणून मी 2 सिलेक्ट केलेत. इन्फंट लहान कोण नाही आहे, ओके. आणि आमच्याबरोबर बाकी तर पेट वगैरे काही नाही आहे, त्याच्यामुळे काही मी सगळं 0-0 ठेवलं. जर असेल तर तुम्ही तसं टाकू शकता. सो बिलो 3 इयर्स असेल तर तुम्हाला ते सिलेक्ट करावं लागेल तिथे, ओके. त्याच्यानंतर इथे व्हेकल्समध्ये कार, बाईक, सायकल किंवा बस यांच्यासाठी ऑप्शन आहे. तर आपण कार घेऊन जाणार आहोत. तर मी कार एक सिलेक्ट केली आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर मग नेक्स्ट आपल्याला करायचं आहे क्लिक सर्चवरती. तर सर्चवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता डिपार्चर दाखवते मुंबई टू विजयदुर्ग. त्याच्यानंतर टायमिंग आहे सकाळी 8 वाजता आणि जो पोचायचा टायमिंग आहे तो आहे 2 वाजता. म्हणजे सकाळी 8 वाजता मुंबईवरनं बोट निघाली की ती 2 वाजता विजयदुर्गला पोचेल. त्याच्यानंतर सो टोटल 6 तास लागतील जे नॉनस्टॉप बोट जाणार आहे मुंबई ते विजयदुर्ग. त्याच्यानंतर इथे वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. सो आपण बुक करणार आहोत ते 3000वालं तिकीट बुक करणार आहोत, ओके. सो मी इथे क्लिक केलं पाहिजे. आता इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही जर बघाल इथे खाली तर आपल्याला मुंबई विजयदुर्ग ट्रॅव्हल डेट 4 मार्च दाखवत आहे. बुधवार सकाळी 8 वाजता 2 पॅसेंजर, 1 कार. आणि आपलं जे डिपार्चर आहे ते आहे, ते कॅटेगरी जी आहे ती आपली ही कॅटेगरी आहे. आणि टोटल फेअर जे आहे, ओके, इथे 6000 आहे 2 माणसांचं, कारण मी 2 सिलेक्ट केले. त्याच्यानंतर कंटिन्यू केल्यानंतर आता इथे मला 4 व्हीलर, कारण मी कार घेऊन चाललो आहे तर मला इथे कार ब्रँड सिलेक्ट करायचं आहे. तर इथे मला सिलेक्ट करावं लागेल कारण माझी टाटाची गाडी आहे. तर मी टाटा सिलेक्ट करेन.
टाटा सिलेक्ट करेन. त्याच्यानंतर माझं ते मॉडेल टाकावं लागेल कारचं कोणतं आहे ते. सो माझ्याकडे आहे टाटा पंच. आता हे सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट आपल्याला करायचं आहे कंटिन्यू. तर कंटिन्यू सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला दाखवेल आपलं नाव, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आणि या साईडला दाखवेल मुंबई विजयदुर्ग. सिटिंग कॅटेगरी दाखवेल, पॅसेंजर डिटेल्स दाखवेल आणि फेअर दाखवेल, व्हेकल डिटेल्स दाखवतील. ओके. सो टोटल आपलं होतं आहे 12,000, कारण 2 माणसांचे 3,000 रुपये, 6,000 आणि गाडीचे 6,000. सो त्याच्यानंतर आपल्याला ॲग्री टर्म्स अँड कंडिशन करायचं आहे आणि नंतर आपल्याला करायचं आहे बुक नाव. तर बुक नाव केल्यानंतर आता इथे मला येतं आहे पेमेंटसाठी. सो आता आपण पेमेंट करूया. तर मी माझे डिटेल्स टाकलेत पेमेंटचे. तुम्ही इथे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंग यांनी पण पे करू शकता. ते केल्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू पे करायचं आहे. प्रोसीड टू पे केल्यानंतर जर तुम्हाला तुमचा कार्ड नंबर वगैरे सेव्ह नसेल करायचा तर तुम्ही हा ऑप्ट नाव ऑप्शन सिलेक्ट करू शकता. ते केल्यानंतर जर तुम्हाला कार्ड सेव्ह नाही करायचं तुम्ही नो थँक्स म्हणून टाका. आता ह्याच्यानंतर मग तुम्हाला नेक्स्ट आहे, मी डिटेल कार्ड वगैरे टाकला त्याच्यानंतर तुम्हाला मग आता तो सिस्टम तुमचा जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला विचारेल OTP साठी. तुम्हाला OTP टाकून सबमिट करायचं आहे. आता मी इथे OTP टाकला आहे. OTP टाकल्यानंतर आपल्याला सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर आता मेसेज आला युअर बुकिंग इज कन्फर्म आणि बुकिंग ID पण आला आहे. सो बघूया आता आपण काही ईमेल वगैरे येतो काय, कारण त्याच्यावरती लिहिलेलं आहे सी यू सून, थँक्यू फॉर चूजिंग M2M फेरीज, द बुकिंग कन्फर्मेशन हॅज बीन सेंड टू युअर ईमेल. फॉर एनी असिस्टंट फर्दर असिस्टंट काइंडली ईमेल अस ॲट सपोर्ट M2M और कॉल. तर ह्याच्यामध्ये लिहिलं त्यांनी हाऊ टू गेट देअर M2M मुंबई टर्मिनल. सो आपल्याला भाऊच्या धक्क्याला जावं लागेल 4 तारीखला बोट पकडण्यासाठी, जी इथे हा ॲड्रेस आहे. सो त्याच्यानंतर अजून काय इन्फॉर्मेशन आहे खाली, एक्सप्लोर मांडवा, हे सगळे इन्फॉर्मेशन आहेत त्याचे तुम्ही बघू शकता. आता इथे आपल्याला ईमेल आला आहे आणि ईमेलवरती बुकिंग कन्फर्मेशन M2M फेरीज असं दाखवलं आहे. सो आता बघूया, ओपन करूया आपण ईमेल. मेसेज आला आहे, कॉंग्रॅच्युलेशन युअर बुकिंग विथ M2M फेरीज इज कन्फर्म. ट्रिप डेट, टायमिंग, काही नोट्स, काही गाईडलाईन्स दिलेत. ओके. ऑल पॅसेंजर आर रिक्वेस्टेड टू अराइव्ह 35-40 minutes बिफोर डिपार्चर. चेक इन काउंटर्स विल क्लोज 15 minutes बिफोर. सो बुकिंग ID किंवा QR कोड घेऊन जावं लागेल आपल्याला. आउटसाईड फूड किंवा ड्रिंक अलाउड नाही करत. स्मोकिंग अलाउड नाही आहे. कोरोसिव्ह मटेरियल म्हणजे हार्मफुल जे काय असतील ते अलाउड नाही आहे. दॅन ओके, गाडी वगैरे आतमध्ये घेऊन गेल्यानंतर ती गेअरमध्ये आणि हँडब्रेकमध्ये ठेवावं लागेल. ओके. गाडी बंद करून ठेवावं लागेल पूर्ण जर्नीसाठी. त्याच्यानंतर ओके. सो आता तर मित्रांनो बुकिंग तर झालेली आहे. बुकिंग प्रोसेस एकदम सोपी आहे. इन्फॉर्मेशन मोजक्याच टाकाव्या लागतात आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ईमेलवरती तिकीट येतं. सो आता बघूया 4 तारीखला आपला प्रवास कसा होतो आहे ते. पहिल्यांदाच बोटीने बाहेर जाणार आहे. सो मुंबई ते विजयदुर्ग खूप मजा येईल प्रवास करताना, कारण ते जाता जाता रत्नागिरी पूर्ण असा बंदर होता होता विजयदुर्गला जाईल. आमच्या लहानपणी मी कधी गेलो नाही, बहुतेक आठवत नाही मला. बोट चालू होती तेव्हा मुंबईवरून विजयदुर्गला लोक जायची आणि मग विजयदुर्गवरून मग
बोट होडीने किंवा मग एस टीने आमच्या गावी यायचे. सो आता एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा बोट चालू होते. तर खूप मजा येईल प्रवासात. तर त्याचा पण मी व्हिडिओ टाकेन 4 मार्चनंतर. तर बघूया कसा प्रवास असेल ते. खूप मजा येईल. धन्यवाद.